नमस्कार. देशदूत संवाद कट्ट्यात आज आपण अत्यंत एका वेगळ्या विषयावर इथं जमलेलो आहोत. मालेगाव क्रिकेट महोत्सव अशी एक वेगळी संकल्पना घेऊन मालेगाव मधले तरुण उत्साही तरुण एकत्र आलेले आहेत आणि ते काहीतरी मालेगावसाठी नवीन काही करू पाहतायत. आज आपल्याकडे या संकल्पनेची माहिती देण्यासाठी जे मंडळी आली आपण त्यांचं स्वागत करूया. मालेगाव महोत्सवाचे प्रोजेक्ट चेअरमन आशिष अग्रवाल, आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर अमोल दुसानेजी, आपलंही स्वागत. आणि निलेश पाटील, आपलंही स्वागत. याचबरोबर इथं जितेंद्र देवनानी, विशाल चौधरी यांची टीमचे बरेच लोक आहेत. आपल्याला सांगायला मला आवडेल की जनरली टर्फ क्रिकेट हा शहरांमध्ये, विशेषतः नाशिक सारख्या महानगरांमध्ये बऱ्यापैकी खेळला जाणारा प्रकार आहे. तरुणांच्या अत्यंत आवडीचा हा प्रकार. हा मालेगावात पहिल्यांदाच आणि तो फार मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न ही MSM टीम जी आहे ते करण्याचा प्रयत्न करतायत. आणि मालेगावचे युवा नेते आविष्कार भुसे यांच्या संकल्पनेतून हे सगळे मंडळ एकत्र आलेत आणि खूप काही करू पाहतायत. ते मला असं वाटतं का देशदूतचाही एक मोठं असाच आहे की आपण ह्या ज्या नवीन संकल्पना ज्या ज्या येत आहेत त्यांना आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे. तर हा नेमका मालेगाव क्रिकेट महोत्सव काय आहे, तो कसा आयोजित केला जाणार आहे, ते नेमकं काय होणार आहे, त्याची चर्चा सगळ्या जिल्हाभर सुरू झालेली आहे. तर हा प्रकार आपण समजून घ्या या महोत्सवाचे प्रोजेक्ट चेअरमन आशिष अग्रवाल यांच्याकडून. सर, काय सांगाल, म्हणजे हा काय प्रोजेक्ट काय? आतापर्यंत जे पण टर्फ टुर्नामेंट व्हायच्या तिथं प्लेयर्सला पैसे देऊन टुर्नामेंट खेळायचे. आमच्याकडे माझे मित्र आहे विशाल चौधरी आणि भाग्येश पारिक, हे दोन्ही एक नवीन कन्सेप्ट घेऊन आले होते की आतापर्यंत म्हणे आपण असं टुर्नामेंट घ्यायचो, आता एक IPL साईड टाईप कन्सेप्ट नवीन करायचं आपल्याला. तर त्या बाबतीत मग आम्ही सर्व चर्चा करून अमोलशी, निलेश भाऊ आहे, अजून आमचे काही 5-6 मेंबर्स आहे, यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करून याच्यावर चर्चा केली. आविष्कार भाऊंना पण याची माहिती दिली. आविष्कार भाऊंचा आम्हाला याच्या मागे सपोर्ट खूप चांगला आहे आणि आम्हाला वेगळं काहीतरी करायचं होतं. सर्व व्यापारी मंडळी आहे याच्यात, सर्व आपले काम वगैरे बिझी शेड्यूल मधून टाइम काढून मालेगावसाठी काही नवीन करायचंय, नवीन प्रोजेक्ट करायचे काही ना काही. त्या हिशोबाने ही टुर्नामेंट आम्ही आयोजित केली आहे. क्रिकेटच का? क्रिकेटच नाही, क्रिकेट तर असं आहे की जेवढे चांगले खेळाडू आहे मालेगावला त्यांना काहीतरी नवीन प्लॅटफॉर्म द्यायचा, जो टॅलेंट आहे त्याला पुढे आणायचं, नवीन प्लॅटफॉर्म द्यायचं. आणि याच्यात आम्ही मग काही चेंजेस करायचे म्हणून फर्स्ट टाइम आम्ही प्लेयर्सला पैसे देऊन आम्ही खेळवणार आहे. म्हणजे जसं IPL मध्ये खेळाडू विकत घेतले जातात त्या पद्धतीने आम्ही फ्रँचायझीस केले 8. ते फ्रँचायझीस प्लेयर्स परचेस करतील आणि पुढे ती टुर्नामेंट आमची 3 ते 4 जानेवारीला, 3 आणि 4 जानेवारीला ती टुर्नामेंट मालेगावला आहे. बर. तर याच्यात मेन म्हणजे की आम्हाला आविष्कार भाऊंचा पण खूप मोठा सपोर्ट आहे. त्याच्यानंतर आम्हाला मालेगावचे काही प्रतिष्ठित व्यापारी लोक आहेत, त्यांनाही स्पॉन्सरशिप वगैरे आम्हाला या टुर्नामेंटसाठी त्यांचं चांगलं सहकार्य आहे आम्हाला. आपल्याला सांगायला मला आनंद होईल की मालेगाव सारख्या ठिकाणी ही मोठी स्पर्धा होती. टर्फ क्रिकेट आहे, अतिशय भव्य प्रमाणात बक्षिसं ठेवण्यात आलेली. त्याचे आपण चर्चेयोगात त्याची रक्कम आणि त्याचं पुढचं कळेलच. परंतु या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आहेत स्काय सुझुकी आणि विशेष म्हणजे हे सर्व मालेगावचीच मंडळी आहेत. स्को स्पॉन्सर आहे SS मोबाईल आणि ट्रॉफी स्पॉन्सर भारत ॲग्रोवॅट आणि टी-शर्ट स्पॉन्सर MB शुगर. म्हणजे मालेगाव मधल्याच सगळ्या स्टेक होल्डर्सला बरोबर घेऊन मालेगावच्या मुलांसाठी आणि मालेगावच्या भवितव्यासाठी असा हा MSM ग्रुपचा उपक्रम आहे. मला असं वाटतं तो अतिशय स्तुत्य आहे, चांगला आहे. आजपर्यंत आपण मालेगावात वेगळ्या अर्थानं मालेगावकडे बघितलं जायचं, परंतु दादा भुसे यांनी तिथले सर्व चार्ज घेतल्यानंतर, शहराचा सर्वार्थानं चार्ज घेतल्यानंतर, ते मंत्री महोदय झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात तिथल्या सुधारणा चालू आहे. मालेगाव आता एक चांगल्या प्रकारचं महानगर बनत चाललेलं आहे. तिथं नवनवीन मॉल्स येत आहेत आणि त्याचा चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे. मला असं वाटतं का तो चेहरा मोहरा जो बदललेला आहे त्याचंच एक पावती म्हणून टर्फ क्रिकेटचा हा IPLच्या धर्तीवर कार्यक्रम होत आहे, की ही स्पर्धा होत आहे. मला निलेशजी तुम्ही असं सांगा की वेगळ्या प्रकारे म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजे तुम्ही काय करणार आहात? ऑक्शन करणार किंवा खेळाडू आपण विकत घेणार आहेत, त्यातून नेमकं काय साध्य होणार आहे?
प्रथमतः तर मी तुमचं तनपुरेजी आणि देशदूत समूहाचं मी धन्यवाद देतो की तुम्ही एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला संधी दिली बोलण्यासाठी. MCM जे टुर्नामेंट आहे त्या टुर्नामेंटमध्ये आपण आज रेडिसन ब्लूला 5 वाजता ऑप्शन आहे, त्याच्यात आपण सर्व 8 टीम ओनर्स आहे त्यांना जे एक आयकॉन सिलेक्ट करण्यासाठी आपण दिलेला आहे. त्यांनी त्यांच्या टीमचे आयकॉन घेतलेले आहेत. ते व ओनर्स हे दोघं मिळून आज ऑप्शन मध्ये प्लेयर्स हे विकत घेणार आहे. ज्या पॉइंट्सला प्लेयर जाणार आहे त्या पॉइंट्सला त्या प्लेयरला आपण मानधन स्वरूपात पैसे देणार आहोत. फर्स्ट. सेकंड, जे काही स्पॉन्सर्स आहेत त्यांनाही आपण इथं इन्व्हाइट केलेलं आहे. या माध्यमातून आज ऑप्शन होणार आहे. खेळाडूंची निवड कशी होणार? म्हणजे खेळाडू आधी निवडलेले आहेत आपण की त्यांना कळणार कशी कोणते खेळाडू घ्यायला पाहिजे? याच्यासाठी आपण मालेगावातले जे 100 टॉपचे जे इन्व्हाइट प्लेयर आहेत की Okay. ज्यांची बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग जे परफॉर्मन्स मध्ये टॉप मध्ये आहे आजपर्यंत त्यांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे. असे 100 प्लेयर्स आहे. त्याच्यात एका टीम मध्ये 10 प्लेयर्स सिलेक्ट होणार आहे. म्हणजे 80 प्लेयर्सचं ऑप्शन होणार आहे. Okay. आणि त्या माध्यमातून आपण त्यांना चार्टशीट दिलेलं आहे ओनर्सला, टीम ओनर्सला, ते त्याच्यातनं सिलेक्ट करतात. आणि या खेळाडूंना काही बेस्ट प्राइस आपण ठरवली का असं काय? बेस्ट प्राइस 1000 रुपीज पासून बेस्ट प्राइस चालू होणार. Okay. मग त्याच्या पुढे ज्या पॉइंट्सला ते जातील हा. त्या पॉइंट्सला त्यांना आपण आणि buy ही करू. जे सगळे खेळाडू आहेत हे स्पॉन्सर्सला त्यांचा एकूण परफॉर्मन्स कल्पना आहे, म्हणजे आपण- त्यानुसार ते त्यांना Yes, आपण त्यांना एक डाटा दिलेला आहे. त्यांचा 100 प्लेयर्सचा डाटा दिलाय. ते हम्म. बॅटिंग बॉलिंग काय करतात त्या हिशोबात. आणि तुम्हाला खात्री आहे का हे छान सगळ्या पद्धतीने उत्तम खेळाडू मिळतील? आणि खेळाडू फक्त मालेगाव शहरातले आहे का तालुका आणि बाहेरचे पण? नाही, आपण मालेगावच्या प्लेयरांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी फक्त मालेगाव रेसिडेन्शियल जे आहेत ऍड्रेस प्रूफवर आधारवर त्यांनाच आपण इन्व्हाइट केलेलं आहे. ओके. निलेशजी, सॉरी अमोलजी, येस. ही जी काही स्पर्धा आहे या मागचा नेमका हेतू काय? आणि आता आशिषजींनी सांगितलं, स्पर्धेचं निलेशजींनी सांगितलं, तर का आपण करतोय? आणि क्रिकेटच का, किंवा मालेगावसाठी आपल्याला काय करायची इच्छा आहे हे आता त्यातून कळलेलं आहे, पण यातून आणखी पुढे काय काय आपण करत जाणार आहात? नक्कीच आपली आमची जी कमिटी आहे MCM कमिटी, आम्ही क्रिकेटच का निवडलं याच्या मागचं जे कारण आहे, तर मालेगावमध्ये क्रिकेटला खूप महत्व आहे. मालेगाव काय आपल्या पूर्ण भारतामध्ये क्रिकेट हा खेळ असा आहे की तो गल्ली गल्लीत खेळला जातो आणि त्यातून प्रतिभावान खेळाडू पण बाहेर येतात. आता जसं IPL ला म्हणजे जे प्लेयर्स आहेत, एक छोट्या घरातले प्लेयर्स आज कुठल्या कुठे चालले गेले. बरोबर. आणि ती जी आवड आहे मुलांची ती आम्ही हेरून क्रिकेटचा पहिला आम्ही पर्याय निवडला. आमची कमिटी आत्ताच फॉर्म झाली. आमच्या कमिटीमध्ये मालेगावातील प्रतिष्ठित व्यापारी आहेत, जसं योगेश मोदी, पारस फॅशनवाले, ते आमच्या सोबत आहेत. त्यानंतर विशाल चौधरी, जितू देवनानी आहेत. त्याच्यानंतर राजधानीचे राजेशजी आहेत. आमच्यासोबत बरेच लोक जुळलेले आहेत याच्यासोबत. तर आम्ही या सर्वांना घेऊन ही कमिटी तयार केली आणि त्याच्यात क्रिकेट पहिले निवडलं. आणि जे खेळाडू आहेत मालेगावातील हे खूप छान खेळतात, पण त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही. आणि याच्या आधी पण जेवढ्या टुर्नामेंट झाल्या त्याच्यात त्यांना पैसे देऊन खेळावं लागलं होतं. हो. परंतु ही पहिली अशी टुर्नामेंट आहे की त्यांना आम्ही पैसे देणार आहोत. मग हा जो संदेश तिकडे गेला आहे खेळाडूंमध्ये, तर खूप उत्साह आहे. आणि त्याच्याच सोबत आम्ही नक्कीच अजून आविष्कार भाऊ आमच्या सोबत आहेत. आविष्कार भाऊंच्या संकल्पनेतूनच आम्ही हे सगळं करत आहोत. तर आविष्कार भाऊंनी अजून आम्हाला काही मार्ग दिला तर आम्ही नक्कीच वेगळे पण उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा सामाजिक कार्यक्रम असो मालेगावसाठी, ज्याच्याने मालेगावचं नाव उज्ज्वल होईल, असे काही कार्यक्रम असेल ते आम्ही नक्कीच या कमिटी. सर्वसाधारणपणे असं हल्ली अनुभवास येतं की स्पॉन्सरशिप मागायला गेल्यानंतर लोक 2 पावलं मागे जातात आणि काहीतरी कारण सांगून वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. तुम्हाला कसा अनुभव आहे आणि स्पॉन्सर्सने तुम्हाला नेमकं कसं प्रतिसाद दिला? येस सर, नक्कीच. म्हणजे जेव्हा स्पॉन्सरांकडे जातो त्यावेळेस 2 पावलं मागे होतातच, परंतु याच्यात आम्हाला उलटा अनुभव आला. म्हणजे आम्ही ज्यांच्याकडे गेलो त्यांनी स्वतःहून आम्हाला स्पॉन्सरशिप दिली, कारण हा कन्सेप्टच वेगळा होता. आणि त्यांना पण ज्यांना ज्यांना आवड आहे ते स्वतःहून आमच्याकडे पुढे आले. आमच्या जवळपास 8 टीम्स झालेल्या आहेत. 8 टीम्सवाल्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप पण दिलेली आहे. त्यासोबत टायटल स्पॉन्सर, को स्पॉन्सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर आमच्यासोबत टॉस्का बॉस म्हणून जानकी डिजिटलचे अजय मामा मंडळवाला हे पण आमच्यात जुळलेले आहेत. असे बरेच लोक आम्हाला जुळले, स्वतःहून आम्हाला त्यांनी सर्वांनी स्पॉन्सरशिप दिली, कारण एक काहीतरी वेगळं आपण करत आहोत त्याच्यासाठीच. मला देशदूतच्या वाचकांना आणि समस्त नाशिककरांना सांगायला आणि मालेगावकरांना सांगायला आवडेल की एक वेगळा उद्देश घेऊन MSMची ही टीम पुढे चाललेली आहे. आणि महत्वाची आणि थोडंसं अभिमानाची पण बाब आहे का मालेगावच्या प्रमुख लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करायचं ठरवलेलं आहे. मी सुरुवातीला म्हटलं तसं की सर्वसाधारणपणे स्पॉन्सरशिप देण्याबाबत लोक टाळाटाळ करतात, परंतु यांना अतिशय चांगला अनुभव आला. आणि मला
खात्री याची आहे की जिथं विश्वासार्हता असते तिथंच Yes, लोक 100% निवडले जातात. त्यामुळे ही जी टीम एकत्र झालेली आहे, सध्या 11 जणांची टीम आहे, नंतर आणखी म्हणजे लोक आते गए और कारवा बनता गया असं होण्याची ही शक्यता 11 लोकांची एक क्रिकेट टीम झाली आहे. निश्चितच. त्यामुळे पहिल्यांदा आपण क्रिकेट घेतलं. Yes. हे निश्चितच पुढे जाईल, परंतु ही जी विश्वासार्हता आहे आणि त्यासाठी म्हणून स्पॉन्सर लोकांनी सुद्धा त्यांना मदत करायचं ठरवलंय. मला असं वाटतं की हा उपक्रम आहे आणखी मोठ्या प्रमाणात इतरही प्लॅटफॉर्मवर पुढे जाईल. सर्वात महत्वाचं की मालेगावच्या युवा वर्गाला यातून मोठी प्रेरणा मिळेल येस. आणि ठीक आहे IPL ची धरती आहे किंवा त्यामुळे 4 पैसे मिळतील, पण मला असं वाटतं का एक प्लॅटफॉर्म मिळणं हा सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्या सगळ्या तरुणांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला तर त्यांच्यातले जे काही सगळे सुप्त गुण आहे ते पुढे येऊ शकतील. मला थोडं आणखी एक असं सांगा की याची प्राइज मनी ही कशी आहे, म्हणजे एक तुम्ही आशिषजीने सांगितलं तरी चालेल किंवा अमोल तुम्ही. याच्यात आणि त्यातून ती नेमकी कशी आपण ठरवली आणि एकूण बजेट मग त्यामध्ये तुम्ही कसं बसवताय सगळं? हा नियर अबाउट फर्स्ट प्राइज याच्यात 1,11,111 रुपये आहे. सेकंड प्राइज 51,000 आहे आणि थर्ड प्राइज 35,000 आहे. तर आम्ही कमिटी मेंबर्स मिळून आधी सर्वात आमचं आधी हे झालं सर्वांचं की मार्केटमध्ये तुम्ही जाण्याच्या आधी आपल्या खिशातनं पैसे टाका. तर आम्ही 11 कमिटी मेंबर्सनी आमच्या खिशातनं पैसे टाकले. आधी जमा केले. त्याच्यानंतर मार्केटमधून स्पॉन्सर्स आहे, टीम ओनर्स आहे, यांच्याकडनं ते पैसे होऊन नियर अबाउट 5 ते 7 लाख रुपयाचा खर्च आहे. तेवढं ते आमचे तेवढं बजेट आणि तेवढं कलेक्शन आमचं होऊन जाईल. चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून करावी असं म्हणतात आणि MSM टीमनं ही सुरुवात करताना स्वतःच त्यामध्ये आपली काहीतरी गंगाजल टाकलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्याला चांगल्या पद्धतीचं निश्चितच साथ मिळेल. या व्यतिरिक्त म्हणजे जे 4 पुरस्कार महत्वाचे, त्या व्यतिरिक्त समजा मॅन ऑफ द मॅच असेल किंवा बेस्ट बॉलर असेल, बेस्ट, त्याची काय रचना आहे उपक्रमामध्ये? यामध्ये आपण सर्व म्हणजे प्रत्येक मॅचेसला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. त्यानंतर बेस्ट बॅट्समन जो असणार आहे त्याला आम्ही प्राइज मनी देणार आहोत. बेस्ट बॉलरला, बेस्ट फिल्डरला आणि MVP मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर्स असे आम्ही प्राइजेस काढलेले आहेत आणि ते सुद्धा त्या दिवशी ते पण कॅश प्राइजेस ते पण कॅश प्राइजेस असणार आहे आणि त्याच्यासोबत काही ट्रॉफीज पण आम्ही त्यांना देणार आहोत. मानाची जी ट्रॉफी असते, कारण ती ट्रॉफीचं पण महत्व असतं, मुलांना कॅश प्राइज पेक्षा ट्रॉफीला पण खूप महत्व असतं. त्यामुळे दोघांचाच आमचा नक्की विचार आहे. आज ऍक्च्युली आम्ही ऑप्शन आमचं संध्याकाळी ऑप्शन आहे आणि त्या ऑप्शनसाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच ऑप्शन सुद्धा आम्ही लाईव्ह करणार आहोत. म्हणजे आज नाशकात जे प्लेयर येऊ शकले नाही ते घरी बसून सुद्धा त्यांचे ऑप्शन बघू शकतात. ते किती रुपयाला विकले जात आहे, त्यांची बिडिंग काय चालू आहे, त्यांच्यावर कशा पद्धतीने बोली लावली जाते, हे सगळं ते ऑप्शन लाईव्ह पाहू शकतं आणि पूर्ण म्हणजे ज्याच्याकडे ती लिंक जाईल तो पूर्ण ते ऑप्शन लाईव्ह बघू शकतो. अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे. IPLच्या धर्तीवर हे जे टर्फ क्रिकेट होणार आहे मालेगावमध्ये, मालेगाव क्रिकेट महोत्सव, त्याची साधारणतः आपल्याला कल्पना आली असेल की ही स्पर्धा आता कोणत्या लेव्हलला जाऊ पाहते आहे. मला असं वाटतं की नाशिकमध्ये सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं पुरस्कार देणारं स्पर्धा झालेली नाहीये. टर्फ क्रिकेटमध्ये सध्या मालेगाव कोणत्या स्टेजला आहे निलेशजी? म्हणजे किती विकेट्स आहेत, किती मुलं खेळतात आणि या सगळ्यांना तुम्ही ज्यावेळेस गोळा करून तिथं आणाल त्यावेळेस मालेगावचं एकूण चित्र काय असेल? मालेगावमध्ये सध्या तर टर्फ क्रिकेटला खूप वाव आहे, कारण की बरेचसे ग्राउंड अवेलेबल नसल्यामुळे एक सेंट्रलाइज ग्राउंड आहे मोठ्या क्रिकेटसाठी. ते प्लस त्याच्या नियर अबाउट मालेगावात 15 ते 20 मोठमोठे टर्फ बनवलेले आहेत आणि मालेगावात एक टर्फ असेल, क्रिकेट असेल, याची चालना खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि सेकंडरी एक सांगू बघतो की हे जे 8 ओनर्स आहेत यांची पण आम्ही त्यांच्या ज्या कंपनीज आहे यांचे पण आम्ही इंटरव्ह्यू आणि एक्सक्लुझिव्ह मार्फत त्या खेळाडूंमार्फत त्यांची आम्ही हायलाइट्स करणार आहे. म्हणजे याच्यातनं मालेगावचं नाव मोठ्या प्रमाणात वरती येईल. अमोल, स्पर्धा कधी सुरू होणार आहे आणि किती दिवस चालणार आहे? काही स्पर्धेचा कार्यक्रम आपण सांगाल? स्पर्धा 3 जानेवारीला सकाळी सुरू होणार आहे आणि 3 जानेवारीचा पूर्ण दिवस आणि 4 जानेवारीला संध्याकाळी रात्रीपर्यंत चालेल आणि रात्रीच त्याचा पुरस्कार वितरणचा कार्यक्रम 4 तारखेला रात्री होणार आहे. अशी जी मालेगाव क्रिकेट महोत्सव जे तुम्ही आपण कमिटी फॉर्म केली, याचे मेंबर्स कोण आहेत नेमके? याच्यात विशाल चौधरी एक आहे, भाग्येश पारिक आहे, जितेंद्र देवनानी आहे, अमोल दुसाने आहे, निलेश पाटील आहे,
आणि आपला एक सिद्धार्थ लोढा आहे, योगेश जाकोटे आहे, योगेश मोदी आहे आणि हितेश हितेश पटणी आहे, संदीप मगर. मगर आहे. असे टोटल आम्ही आणि 11 सगळे व्यावसायिक आहेत. हो, सर्व व्यावसायिक. अमोलजी, या स्पर्धेसाठी 8 संघ मालक आपण हो. निवडलेले आहेत किंवा त्या संघ मालकांनी तुम्हाला Yes, yes. प्रतिसाद देऊन संघ विकत घेतलेत. ते कोणकोणते संघ आहेत, त्यांची काही नावं Yes. आणि कळेल? यामध्ये SND वॉरियर, गोकुळ शरद दुसाने, त्यानंतर संघवी डायमंड अमित संघवी आणि सुशीलजी कौरानी, त्यानंतर क्रोमा वॉरियरचे सागर आघरकर आहेत, त्यानंतर श्री कंबाईन्सचे संदेशजी ब्राह्मणकर आहेत, त्यानंतर रोको स्पोर्ट्सचे आशिषजी ताजने आणि वरद पगारे आहेत यामध्ये, त्यानंतर एक चिनॉय पटणी आणि चिराग शाह या दोघांनी मिळून एक टीम घेतलेली आहे. त्याच्यासोबत राजेश नागपाल म्हणजे राजधानी फोम फर्निशिंग वाले जे आहेत त्यांची एक टीम आहे, आणि सूर्या ज्वेलर्स आणि सातारकर ज्वेलर्सचे जे विशाल मगर आणि संदीप मगरे यांची एक टीम आहे. अशा आमच्या 8 टीम्स आहेत आणि 8 टीम्सच्या जे हे सगळे ओनर आहेत आमच्यासोबत. मालेगाव क्रिकेट महोत्सवाची सुरुवात आज सोमवारी लिलाव पद्धत त्यांची आहे, त्यांनी होणार आहे आणि रॅडिसन ब्ल्यू सारख्या तारांकित हॉटेलमध्ये त्यांनी ऑप्शन ठेवलेलं आहे. यावरून आपल्याला साधारणतः कल्पना येईल की या स्पर्धेचा स्टेटस काय आहे ते. याचबरोबर लक्षावधींचे बक्षिसाच्या रकमा या स्पर्धेसाठी ठेवलेल्या आहेत. 3 जानेवारी आणि 4 जानेवारी असे 2 दिवस स्पर्धा आहे. स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होणार आहे. IPLच्या धर्तीवर अशा पद्धतीनं इतकी व्यावसायिकरित्या खेळवली जाणारी ही स्पर्धा मला असं वाटतं नाशिककरांना नक्कीच पाहायला आवडेल. त्याच्यासाठीची जी काही लाईव्हची प्रोसेस असेल ती रेजूच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच कळेल. आपण सर्वांनी तयार राहा या स्पर्धेचा लाईव्ह लाभ घेण्यासाठी आणि आपण सगळे मिळून या नव्या उपक्रमाला शुभेच्छा देऊया. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.